नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा विचार मनात आला तरी अनेकांना थोडी भीती वाटते. हो, मृत्यू. पण थांबा, घाबरू नका, कारण या विवेचनात आपण मृत्यूकडे एका पूर्णपणे वेगळ्या, सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार आहोत. चला तर मग समजून घेऊया हा एक नवा विचार. कधी विचार केलाय अशी कोणती एक गोष्ट आहे ज्यापासून जगातला सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात श्रीमंत माणूस सुद्धा सुटू शकत नाही? उत्तर खूप साधं आहे, पण तितकंच खोल, आणि ते म्हणजे मृत्यू. आणि हेच सत्य आपल्याला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे घेऊन येतं. मृत्यू हे एक असं वैश्विक सत्य आहे जे कुणालाच सोडत नाही. तो श्रीमंत, गरीब, लहान मोठा असा कोणताही भेदभाव करत नाही. आपण इतिहासात डोकावून पाहिलं ना तर हे अगदी स्पष्ट दिसतं. सत्यवचनी राजा हरिश्चंद्र घ्या, किंवा अगदी देव मानले जाणारे भगवान राम आणि श्रीकृष्ण, ज्ञानाचा सागर असलेले गौतम बुद्ध, किंवा आपल्या जवळच्या काळातले महात्मा गांधीजी, या सगळ्यांनाच मृत्यूला सामोरं जावं लागलं. म्हणजे हे सिद्धच होतं की सत्ता, संपत्ती किंवा ज्ञान काहीही मृत्यूला थांबवू शकत नाही. अच्छा, मग मृत्यू म्हणजे नेमकं काय? बघा, विज्ञानाच्या किंवा वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर मृत्यू म्हणजे शरीराच्या सगळ्या क्रिया थांबणं. आपला श्वास थांबतो, हृदयाचे ठोके बंद होतात, मेंदू काम करणं थांबवतो. ही झाली त्याची एक शारीरिक व्याख्या. पण खरंच गोष्ट इथेच संपते का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. गोष्ट इथे संपत नाही. आणि इथेच या संपूर्ण विचाराचा खरा गाभा दडलेला आहे, तो म्हणजे देह आणि आत्मा यांच्यातील फरक. हे बघा, इथे किती सोप्या शब्दात हा फरक सांगितला आहे. एका बाजूला आहे देह, म्हणजे आपलं शरीर, जे नश्वर आहे, एक ना एक दिवस ते संपणार आहे, ते थकतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे आत्मा, जो अमर आहे, अविनाशी आहे, त्याला अंत नाही. गंमत म्हणजे देहासाठी जो थकवा आहे, जी विश्रांती आहे, तीच आत्म्यासाठी एक नवी जागृती आहे. आणि म्हणूनच या स्रोतामधलं हे एक वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. मृत्यू हा फक्त आणि फक्त देहाचा अंत आहे, आत्म्याचा नाही. आत्मा आपला प्रवास पुढे चालूच ठेवतो. आणि हाच विचार आपल्याला निसर्गाच्या एका मोठ्या नियमाकडे घेऊन जातो. तो नियम आहे नश्वरतेचा. म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट कायमची नसते, ती क्षणभंगूर असते. जरा विचार करा, आपलं हे शरीर, आपलं सौंदर्य, आपण आयुष्यभर जमवलेली संपत्ती आणि मिळवलेलं यश, इतकंच नाही तर आपल्याला वाटणारं सुख आणि दुःखसुद्धा, या सगळ्या गोष्टी कशा आहेत? तात्पुरत्या. त्या येतात आणि जातात. यातलं काहीही कायमस्वरूपी टिकत नाही. निसर्गाकडे बघा ना, सुंदर फुलं डावलाने उमलतात, पण काही काळानंतर ती कोमेजून जातात. आकाशातून पाऊस पडतो, जमिनीला तृप्त करतो आणि काही वेळाने तोही थांबतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस जन्म घेतो आणि एक दिवस त्याचा देह संपतो. हे घाबरण्यासारखं काही नाहीये, तर हे एक सहज, नैसर्गिक चक्र आहे. मग प्रश्न असा येतो की जर सगळंच नश्वर आहे, तर मग खरं काय आहे? कोणती गोष्ट आहे जी टिकते? कोणती आहे आपली खरी संपत्ती? आणि याचं उत्तर आहे आपले कर्म. याचं कारण असं आहे की आपण जमवलेल्या वस्तू, आपली संपत्ती, हे सगळं इथेच मागे राहतं. पण आपण केलेली चांगली कामं, आपले विचार, लोकांच्या मनात आपण निर्माण केलेलं स्थान, हे मात्र कायम राहतं. देह जरी संपला तरी आपल्या कर्माचा वारसा या जगात मागे उडतो. मग असा चांगला वारसा मागे कसा ठेवायचा? त्यासाठी 3 सोपे स्तंभ आहेत. पहिला प्रेम, दुसरा करुणा आणि तिसरा चांगुलपणा. आपण जोवर आहोत तोवर आपल्या वागण्यातून इतरांना या 3 गोष्टी देत राहणं, हेच खरं तर एका अर्थपूर्ण आयुष्याचं सार आहे. आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारांकडेच आणून सोडतं की मृत्यू हा शेवट नाहीये, अजिबात नाही. उलट ती एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. हे वाक्य पुन्हा एकदा पाहूया, कारण ते खूप महत्वाचं आहे. मृत्यू म्हणजे देहाचा थकवा, पण आत्म्याची जागृती. शरीर आपलं काम पूर्ण करून आता विश्रांती घेत आहे आणि आत्मा आपल्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतोय, मोकळा होतोय. बरं, मग हा पुढचा प्रवास कसा असतो? तर काही मान्यतानुसार तो पुनर्जन्माच्या रूपात असू शकतो. म्हणजे आत्म्याला एक नवीन देह मिळतो. किंवा काही वेळा तो मुक्तीच्या दिशेने असतो, जिथे आत्मा या जन्ममृत्यूच्या चक्रातूनच कायमचा स्वतंत्र होतो. मार्ग कोणताही असो, एक गोष्ट निश्चित आहे, आत्म्याचा प्रवास सुरूच राहतो. म्हणूनच मृत्यूकडे आयुष्याच्या पुस्तकातलं शेवटचं पान म्हणून बघू नका. त्याकडे असं बघा की आता पुढचं प्रकरण उघडण्याची वेळ आलीय.
एक असा विचार जो मनात भीती नाही तर एक प्रकारची शांती आणि उत्सुकता निर्माण करतो. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.